मग त्या ठिकाणी बाईजाबाई निघाली. विठ्ठलाच्या दारी विठ्ठलाच्या दारी विठ्ठलाच्या दारी दुसऱ्या वर्षी 1000 पात्राची पंगत करी. बाईने नवस केला, परंतु पुढे काय झाले? अरे माझे भक्त चांगले आहे. देवा, ही माणसाची जात आहे. ही माणसाची जात कशी आहे? अंगाला आला ताप, देवा तू माझा मायबाप. अंगाचा गेला ताप, झालो देवाच्या बापाचा बाप. आणि तसं नाही रुक्मिणी, माझे भक्त चांगले आहेत. रुक्माचा चारण या भगवंतानं बाईजाबाईला देऊन पाहिलं. पण तुम्ही आली ती माघारी, पैशाचं भरलं घागरी, पाणी पिण्यासाठी घागरीमध्ये हात घातला. बाईच्या हाताला सोन्याच्या मोहरा लागल्या. ज्या ठिकाणी हात घाली तिथं देवाचं देणं मातीचं सोनं व्हायला लागलं. बाईनं पिठाच्या डब्यात हात घातला, तिथं सुद्धा सोन्याच्या मोहरा. बरोबर आहे. त्या बाईनं टोपल्यात हात घातला, तिथं सुद्धा सोन्याच्या मोहरा निघाल्या. ती बाई जर डबडा घेऊन निघाली, तिथं फक्त पिवळं धमक सोनं. असा चमत्कार भगवंताने केला. मग काय झालंय? काय झालं? ही बाईजाबाई बाईजाबाई 10
तुझी पूर्ण त्या विहिरी बाहेर ढकलून दे. असं काय म्हणता चालणीवर ठोकर करून पैसे मागायला. असं काय म्हणता गरिबीची जाण बायला राहिली नाही आणि पैशाची धुंदी डोळ्यावरती चढली. तर तुम्ही जाईना ती माघारी, बरं तुम्ही जाईना ती माघारी, तर तुम्ही जाईना ती माघारी. बरं तुम्ही जाईना ती माघारी. पुढची वारी आली. हा माझा पंढरीश पांडुरंग दिनाचा दयाळ कणवाळू कृपाळू वा. असा हरी वाट पाहू लागला भक्ताची. वाट पाहिजे वा भेटीची आवडी. कृपाळू तातडी उताविला. वा म्हणून माझ्या पंढरीश पांडुरंगानं पाहिलंय दुसऱ्या वारीला बायजाबाई आली नाही. हो देवा, हो तुम्हाला सांगितलं होतं काय की माणसाची जात उलटणारी असते. पहा, काय झालंय काय आली का तुमची बायजाबाई? आली असेल त्या वारकऱ्यात कशी आता पलीकडे शकत भगवंत म्हणतात रुक्मिणी नाही ग, माझी बायजा अशी नाही. काय ह्या महाराजाच्या तिथं बसलेलं दिसते वळवंटात असेल. हा सगळे भक्त लोक देवाचं दर्शन मंदिरात करत होते, हा परंतु भगवंत बायजाबाईला पाहण्यासाठी वळवंटात आले. बरोबर आहे बायजाबाई वळवंटात दिसेना. सगळीकडे फिरून फिरून थकले आणि शेवटी माझा पंढरीश पांडुरंग कळसावरती जाऊन बसला आणि कमरेवरती हात ठेवून बायजाबाई वाखरीच्या रिंगणात दिसती का पाहत होता. कुठं दिसतो ना बायजाबाई कुठे दिसेना. म्हणून या ठिकाणी काय झालंय? काय झालं विठ्ठल देव गरीब भारी. विठ्ठलाने विचार केला, हा, रुक्मिणी हो या बायजाबाईनं मला फसवलंय, परंतु मी अतिशय गरीब दैवत आहे. बरोबर आहे मी आता कुठं जातो? कुठं जेजुरीच्या खंडोबाला संपळी जगात बरं. विठ्ठल देव गरीब भारी हवल कधीला खंडोबावर, हवाला नदीला खंडोबावर, हवल कधीला खंडोबावर. हवाला नदीला खंडोबावर. हो देवा, हो या ठिकाणी या बायजाबाईनं माझी फसवणूक केली. हा तिला शब्द पाळला नाही. बरं. आता हिची केस तुमच्या हातात घ्या. काय हरकत नाही म्हणून हा खंडोबा कसा आहे? खड्डा खडक फोडून घेतो ठाव. नित्य पाहतो भक्ताचा अनुभव. बरोबर आहे देईल त्याला बाप्पा देईल. नाही त्याचं ताटून पुसून नेईल. त्या पांडुरंगानं सांगितलं. पुढं काय झालंय? काय झालं खंडोबाला जरा नाही धीर, खंडोबाला जरा नाही धीर. बाकी त्यांनी पाठवले चार, वाघिणीने पाठवले चार, बाकी त्यांनी पाठवले चार. वाघिणीने पाठवले चार. मोठ्या पट्टीचे खाणार. ए, आता ही काय मोठ्या पट्टीचं खात नाही, मोठ्या पट्टीचं गाठ्यात खात मोठ्या पट्टीचं खाणार म्हणते बाई. मला वाटलं माझं शिले आपल्या पुढे होतं. वरच्या पट्टीत गाणारी ती दोन, मोठ्या पट्टीचे गाणार. वरच्या पट्टीचे गाणार. बाईच्या का अंगणात गजर, बाईच्या अंगणात गजर, बाईच्या का अंगणात गजर. बाईच्या अंगणात गजर.